इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांना चोरीच्या प्रकाराची माहिती दिल्याच्या गैरसमजातून एका तरुणाच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले आहे। यामध्ये तुषार गायकवाड याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे। तर मारहाण होत असताना आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याचा चुलत भाऊ सुमित गायकवाड याला देखील आरोपींकडून जबर मारहाण करण्यात आली। अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा चर्च समोर फातिमा शाळेचा कार्यक्रम सुरू होता। त्यामुळे तुषार गायकवाड आणि त्याचा भाऊ सुमित हे कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते। मात्र यावेळी तुषार हा कार्यक्रम पाहत असताना पाठीमागून आलेल्या ओंकार शंकर गायकवाड आणि कार्तिक नामदेव गायकवाड या दोघांनी तुषारला मारहाण करण्यास सुरुवात केली। यामध्ये आरोपींनी स्टीलच्या रॉडने हल्ला केल्याने तुषार गायकवाड हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे। काही माझे त्याच्यासोबत काही दोष नव्हता किंवा त्यासोबत माझे काहीच पहिलेची अशी काही तक्रार बिक्रार काहीच नव्हती। मी सहज इकडे फंक्शन बघायला थांबलो होतो। माझा भाऊ होता एक बारका, त्यासोबत मी फंक्शन बघत होतो। आत मी बाहेर होतो, तो आत होता, पण मी बाहेरनं त्याला बघत होतो। तर त्या लोकांनी मागणं जे आले, माझं जो फेस फोकस होता ना तर हे बाजूला होता, तर त्यांनी मागणं मला डोक्यात 2-3 रॉडचे फटके मारले। प्लस माझा भाऊ तिथं मला बघितला, माझा भाऊ आतून पळत आला, माझ्या भावाला देखील मारले। बस एवढं। त्याच्या अगोदर त्याने मला काही नाही करायच्या अगोदर काही तक्रार बिक्रार काहीच नाही आहे। फक्त ते लोक मला अपघातमध्ये मारलेत, बस याची नोंद घ्यायची। त्यांचं कारण वाटतंय का मारण्याचं? मला काही कारण काशी वाटत नाही, पण दुश्मनी असं वाटते की ते लोक मला डोक्यात ठेवून मारलेत। आधी काही वाद झालेला आहे? काहीच नाही माझ्यासोबत, काही वादबीत नाही, काय केलं ते लोक माझ्यासोबत। मला अपघातमध्ये ते लोक मारले। मी थांबल्याबद्दल इथे नाही का, माझं तोंड तिकडं होतं तर त्यांनी मला अपघातमधून मागणं मारले। कारवाई करावी साहेबांनी, त्यांच्यावर जलदच्या जलद कारवाई करायला पाहिजे हा काही लोकांना। मी आतमध्ये फनफेअरमध्ये नाचत होतो, तर माझ्या भावावर मारहाण होत होती, तर मी पळत तिथनं आलो। माझ्या भावाला विश्वासघाताने त्यांनी रॉडनी मारले आणि मी सोडवायला गेल्यावर मला सहित त्यांनी मारले आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। तर आम्हाला अशी इच्छा पोलिसांकडून त्यांच्याकडे कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे, कारण की ते सुटून आले तरी आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे। बस एवढीच इच्छा आमची, काय नाही अजून। तुला काय वाटतं कारण काय असेल का? काय कारण नसताना ते पिऊन नशामध्ये केले त्यांनी। किती वाजताची घटना आहे? हे 5-5:30च्या दरम्यानची घटना आहे। पोलिसांमध्ये आपण एक पोलिसांमध्ये तक्रार दिली, एवढीच आम्हाला भीती आहे की नंतर सुटून आले तरी आमच्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून, ओंकार गायकवाड व कार्तिक गायकवाड यांच्यापासून। आणि ते विश्वासघातनी मारतात कुठेही। काय ओळख आहे, एका एरियात राहतो, पण आमची काय त्यांच्याशी दुश्मनी नाही, काय नाही। त्यांनी नशामध्ये येऊन फुकटची माझ्या भावाला मारलेली आहे। आम्हाला एवढंच की धोका आहे त्यांच्यापासून, बस बाकी काय नाही। पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर। काल दिनांक 27 रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास अंबरनाथमध्ये जे चर्च आहे त्या चर्चच्या जवळ, फातिमा चर्चच्या जवळ, त्या फातिमा चर्चच्या शाळेचं कार्यक्रम चालू होता। त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही होता। त्याच ठिकाणी बाहेर पार्क केलेल्या गाड्या च्या डिक्की उघडून 2 मुलं काहीतरी चोरी करण्याचा प्रयत्न करत होते। त्यांना ओळखणारा हा तुषार गायकवाड जो आहे, त्यांनी त्यांना बघितलं आणि काय झालं असं हटकलं आणि पुढं गेल्यानंतर त्या तुषार याला पोलीस त्यांना काढून लावत होते या ठिकाणी निघून जा म्हणून। त्यावेळेस त्या तुषारला पोलिसांशी बोलताना जे आरोपी आहेत ओंकार गायकवाड आणि कार्तिक गायकवाड यांनी पाहिलं आणि त्यांचा असा समज झाला की हे आपल्याला चोरी करताना हा पोलिसांना माहिती देतो आहे, असा त्यांचा गैरसमज झाला। आणि त्यांनी त्याच ठिकाणी मग ते पोलीस कार्तिक हा थोडा पुढे गेल्यानंतर हे पाठीमागून त्याला मारायला गेले आणि त्यांना रॉड आणि स्टील पाईपनी त्याला मारहाण केली। त्याला सोडवायला आलेला त्याचा भाऊ आहे, त्यालाही त्यांनी मारहाण केली। सदर प्रकरणी 307-34चा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे। दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। आता फिर्यादीची तब्येत कशी होती? फिर्यादीची तब्येत ठीक आहे।